माहिती आहे का, आतापर्यंत हा विषय चालत होता सोशल मीडियावर का पूजा खेडकरनं बा एक फ्रॉड गेला आणि IAS बनली बा. IAS म्हणजे लॉंग फॉर्म सर्च करून घ्यायचा यार तुम्ही, म्हणजे प्रत्येक डिटेलमध्ये मागता यार. मला थोडी ना माहिती आहे इतकं. काऊन बी असं करता यार तुम्ही? काही बी म्हणजे तुम्ही लेखो अफवा फैलवता, काही तर जरासा विचार करायचा. तिनं लेखो एक ऑफिशियली स्टेटमेंट दिला आहे का तिनं कोणत्याच प्रकारचा फ्रॉड नाही केला आहे बा. तिनं सांगितलं आहे का मला 7% बा गुडघ्यात दुखते, माझ्या 7% गुडघ्यात माझ्या दुखते बा. इतकं सांगितल्याच्या बाद तुम्ही काही बी अफवा फैलवताय. असं नका करायचं यार. पहिले सगळं ऐकून घ्यायचं. आता पुढचं बी ऐकून घ्या. मी काही कोणाच्या पक्षात बोलत नाही, ऐकून घ्या पूर्ण. याच्याबद्दल माहिती आहे का, डॉक्टरने बी ऑफिशियली स्टेटमेंट दिला आहे. डॉक्टरनं ऑफिशियली सांगितलं आहे का हो बा तिचं जे सर्टिफिकेट आहे किंवा ते जे म्हणत आहे माझ्या टोंग्या 7% दुखते ते खरं आहे बा, ते अपंग आहे. खरं तिचं अपंगत्व आहे असं डॉक्टरनं बी सांगितलं आहे. हां, आता फक्त मला इतकं दुःख आहे का ज्या डॉक्टरनं हे सर्टिफिकेट दिलं आहे, जे स्वतः म्हणत आहे का मी स्वतः व्हेरीफाय केलं, स्वतः चेक केलं का ते अपंग आहे बा, तिचं अपंगत्व खरं आहे. मला फक्त त्या डॉक्टरचं सर्टिफिकेट पाहिजे होतं का तो किती इमानदार बोलत आहे. म्हणजे इमानदार किती आहे बा, किती इमानदारीनं बोलून राहिला. आईची शपथ घेऊन सांगत आहे का याचं मला सर्टिफिकेट नाही भेटलं. याच्याबद्दल थोडंसं म्हणजे दुःख वाटत आहे. ॲक्च्युली केस काय आहे का, मी मागच टाकणार होता व्हिडिओ पण टाकला नाही. आता केस ऐकून आहे. केस काय झाला का, एक पूजा खेडकर नावाची पुण्यामधली एक विद्यार्थिनी होती 32 वर्षाची. तर तिनं एक तरीका असं म्हणजे UPSC एक्झाम क्लिअर करण्यासाठी एक असा फ्रॉड तरीका इस्तेमाल केला का ज्यातून ती पटकन UPSC क्लिअर होऊन जाईल. आणि जर समजा असं 2 उमेदवार असाल तर दोघं सेम पर्सेंटेज नाही, तर आता दोघांपैकी निवडायचं कोणाला बा. तर याच्याकडं पाहून थोडंसं कमी अपंग आहे बा, मला थोडंसं प्राधान्य द्यावा, मला पहिले विजयी करा. म्हणजे समजा आता दोघं जण इलेक्शनमध्ये उभे आहे तर वोटिंग कोणाला करायचं. आता दोघे सेम जर भरत असेल तर आपण तर एखाद्याची कमजोरी पाहून किंवा बिचारा आहे असं काहीतरी म्हणून त्याला बिचारायला देऊन द्यावा, अशा पद्धतीने तिचं म्हणणं होतं का म्हणजे अशा पद्धतीने मला IAS बनवावं तुम्ही. म्हणून तिनं अपंगाचे सर्टिफिकेट बनवले आणि तिथं फ्रॉड तरीके इस्तेमाल करून तिथं दया मागून राहिली का मला दया करा, मला IAS बनवा, असं लोकांचं म्हणणं आहे बऱ्याच जणांचं. आणि याच्यासाठी तिनं खोटे फ्रॉड सर्टिफिकेट बनवले बोथ. म्हणजे पहिलेपासून प्लॅनिंग केली तिनं. पाय आता 32 वर्षात आल्यावर म्हणजे 32ची झाल्याच्या बाद तिने समजलं का मला अपंगाचं कार्ड बनवायला पाहिजे जेणेकरून मला पगार भेटून बा अपंगाचा आहे का नाही. कोणती योजना चालते ती आपली राजीव गांधी योजना, संजय गांधी योजना, निराधार योजना. ते अपंगाच्या याच्यात भेटते ना, निराधार नाही पण अपंगाले काही पेन्शन भेटते ना, काय म्हणजे त्याला पगार. तर तिला 32 वर्षात आल्याच्या बाद समजलं. पहिले तिला काढता नाही आलं का सर्टिफिकेट, असे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. का तिनं आता UPSC क्लिअर करायसाठी बा आता सर्टिफिकेट बनवले, म्हणजे तिथं तिले जमा करता येईल ते सर्टिफिकेट. बा मी अपंग आहे 60% 60 आणि 7 मला थोडंसं कन्फ्युजन समजून घ्यायचं यार. म्हणजे त्यांनी ह्या गोष्टीसाठी एक फ्रॉड तरीका इस्तेमाल केला आणि एक खोटी सर्टिफिकेट बनवून घेतले, ते पण अशा विश्वासू दवाखान्यातून ज्याचा पूर्ण महाराष्ट्रीयन विश्वास घेऊन राहिला का हो बाई इथलेच इमानदारीने काम केलं जाते. अरे 2 मृत जे आलटी पलटी करतात आणि याचा तेल देतात तेच तेल देतात आणि तिथून तू सर्टिफिकेट आणून राहिली. विचार करावं काय म्हणावं काय आता. ओके ठीक आहे, नंतरचं बोलू. आणि समजा कोणी म्हणलं बी 7% कोण बा, आता 7% तर काही जास्त महत्त्व द्यायला नाही पाहिजे लोकांना, म्हणजे गव्हर्नमेंटनं. तर 7%च कोण बा. आता समजा एखाद्यानं म्हणलं दिले का तू अपंग आहे तर मग तू तर काही म्हणजे गुडघ्यात आहे ना अपंग, मग तू लंगडत नाही चालत काही नाही चालत, मग तू अपंग कसं काय बा. तर तिने म्हणता येईल ना 7% आहे फक्त, 80-90% नाही आहे जे मी लंगडत चालणार आहोत, बरोबर ना. म्हणजे फुल प्लॅनिंग. तर ते अपंग हाय बी आणि दिसली बी नाही पाहिजे, म्हणजे तिने ॲक्टिंग नाही करायला लागणार त्याची, असे बऱ्याच जणांचं मत आहे. तिनं सर्टिफिकेट बनवलं कधी 2022मध्ये, आता चालू आहे 24 आणि आता 24मध्ये तिचं वय आहे 34. म्हणजे 32ची झाल्याच्या बाद तिला असं वाटलं का नाही बा आता बनवून घ्या, आता म्हणजे 1-2 वर्षांमध्ये पगार भेटणं चालू होऊन जाईल, तर मग गडबड होईल ना. तर गडबड म्हणजे असं का मग हे झेरॉक्स नाही आणले तुम्ही, मग तहसीलदार म्हणून लंच ब्रेक उद्या यायचा, तर तसा विषय होण्यापेक्षा तिला वाटलं आता मला या स्कीमच्या अंडरमध्ये मला पगार भेटेल ना, तर त्यासाठी आत्ताच मी अपंगाचं कार्ड बनवून घेतो असं तिला वाटलं आहे का नाही. काय म्हणजे लोकांची विचार करण्याची क्षमता तुम्ही पाहू शकता. आता जेव्हा ह्या सोशल मीडियाच्या चक्करमध्ये फसली होती ती, तिच्यावर आरोप झाले, एलिगेशन झाले, पूर्ण तिचे IASची पोस्ट तिने द्यायची नाही द्यायची याच्यावर पुरा एक बिल्डिंग बांधल्या गेली होती. ॲलिगेशन्स म्हणते त्याला का बा तू एक फ्रॉड तरीका इस्तेमाल केला, तू फ्रॉड करत आहे, तू असं तू तसं आहे का नाही. बऱ्याच लोकांनी तिने प्रश्न विचारले, असं तसं म्हटलं का तू फ्रॉड केला. तर तिने एक ऑफिशियली स्टेटमेंट दिला का नाही बा मी कोणत्याच प्रकारचा फ्रॉड नाही केला,
माझ्या गुडघ्यात 60% दुखते, तुम्हाला काय माहीत आहे 60% दुखते माझ्या गुडघ्यात, असं तिने सांगितलं नाही. आणि त्या डॉक्टरनं बी इमानदारीने सांगितलं आहे का हो आम्ही तिने म्हणजे व्हेरीफाय केलं आहे तर ती खरंच अपंग आहे, आम्ही सर्टिफिकेट दिलं आहे. अरे तू कोणत्या इमानदारीचा यार तू सर्टिफिकेट देणार हा, तू स्वतःचं सर्टिफिकेट दे पहिले इमानदारीचं, नंतर मी मानेन. आणि डॉक्टर म्हणून राहिला का आम्ही व्हेरीफाय केलं, आता पूजा खेडकर इज इनोसेंट. आता माहीत आहे का विषय काय होणार आहे, का विषय पूर्ण लादल्या जाणार आहे त्या बिचारा वैभव कोकाटवर, कारण त्यानं ज्या गोष्टी सुरुवात केली होती तर विषय त्याच्यावरच पलटणार आहे. आता त्याने जास्त टॉर्चर केलं जाईल माझ्या विचारांना सोशल मीडियावर, म्हणजे लोक त्याचेच कमेंट करा तू फ्रॉड आहे, तू तिच्यावर एलिगेशन लावत होता किंवा तुला खोटे आरोप केले की असं तसं, तू की पर्सनल दुश्मनी असन किंवा पर्सनल काही असन. त्यांना बिचारांना माहीत नव्हतं ना खरं बोलण्याची काही किंमत असते बा, खरं फुकट नाही बोलल्या जात, खरं बोलण्याची बी काहीतरी किंमत असते. आता ह्या बिचारा वैभव कोकाटले माहीत नव्हतं असं, तो सामाजिक आणि राजकीय गोष्टींवर नी त्याला आवडते लिहिणं, पण कसं आहे मोठे मोठे धुरंधर इथं टिकू नाही शकले तर वैभव दादा आपण तरी कसं टिकणार आहोत. पण हिंमत नाही सोडायची, चलते रहने का बढ़ते रहने का. हे लोक आज हिच्याकडून आहे तर उद्या आपल्याकडून बी होणार आहे, तर विशेष नाही का. आता मला माहिती आहे आता चालू नाही आहे पण ह्या गोष्टी होऊ शकते, कुठले लोक ट्रोल करू शकते माझ्या विचारानं, तर काही लोड घेऊ नको. आय एम ऑलवेज विथ यू. मला चान्स भेटला तर मी त्याच्यापेक्षा भयानक मोठा विषय करून टाकीन तरी, पण सध्या नाही. सध्या माहिती तिथपर्यंत रिच पोहोचायची, ज्या दिवशी पोहोचून जाईल ना त्या दिवशी महाराष्ट्र बदलवायला मला टाईम नाही लागणार. ठीक आहे, नंतर भेटूच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये, कारण हे व्हिडिओ खूपच महत्त्वाची होती. तुम्ही पहा ना, आणि पाहिला तुम्ही हा व्हिडिओ तर धन्यवाद. तुम्ही लाईक करा नका करू ते तुमची मर्जी, पण तुम्ही व्हिडिओ पाहिला हेच सर्वात मोठं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, नंतर भेटूच आपण दुसऱ्या अशाच ट्रेंडिंग टॉपिकवर, जेणेकरून आपल्या दोघांमध्ये गप्पा चालत राहतील.